माझ्याशी उलट बोलतोय। काय झालं? का भांडत होता तितके? आई अगं ऋषी कमलीच्या नादात पूर्णपणे वेडा झालेला आहे। त्याला आपला बिझनेस आपलं प्रॉफिट ह्यातलं काहीही घेणं देणं नाही उरलंय आता। आणि तू त्याच्याच हातात आपला बिझनेस द्यायला निघाली होतीस। आई मी तुला आत्ताच सावध करतोय, ऋषीला थांबव, नाहीतर तो कमलीच्या नादात आपला बिझनेस आपला पैसा सगळं उधळून मोकळा होईल एक दिवस। रोहित, विल यू प्लीज काम डाऊन? नेमकं काय झालंय ते सांगशील? काय होणार आहे आई? मी ऋषीला सांगत होतो की अरे कमळीचा प्रोजेक्ट चांगला नाहीये, हवं तर आपण तिला मदत करूया ना, आणि तिला जर का प्रोजेक्ट नसेल जमणार तर आपण तिचं नाव ड्रॉप करूया। तर हा मलाच 4 गोष्टी ऐकून निघून गेला। काही चांगलं बोलायची ना सोयच राहिली नाही ऋषीला। आई हे बघ, मी तुला परत एकदा सांगतोय, ऋषीला आत्ताच थांबव, नाहीतर कमळीच्या नादात तो सगळं उधळून एक दिवस मोकळा होईल आणि आपल्या हातात काहीही राहणार नाही। कमळे! व्रत कळणारी तुझी बायको तिकडे आतमध्ये बेशुद्ध आहे, आणि दुसरीकडे ही व्रत करणारी कमळी, ती व्रत करते पण तिचं व्रत काही झालं तरी मी पूर्ण होऊ देणार नाही, लक्षात ठेव। अशी सगळी व्यवस्थाच करून ठेवलेली आहे। या घरावर फक्त माझी आणि माझीच सत्ता राहिली पाहिजे, या कामिनीची, आणि या घराची राणी फक्त माझी नात अनिका, माझी नात, तुझी नात अनिका। इथे तुझी मोठी नात जरी आली ना तर तिला सुद्धा मी अशीच मारून टाकेन, अशीच। आई सावकाश, आई सावकाश, आई पाणी। काय झालं आई? माझ्या खानाखाली मारलीस दादा, दादा म्हणून माझ्या कानाखाली मारलीस तू। एक वेळ तू मारलेली कानाखालीची काही माझ्या वाजवलीस ती एक वेळ सहन करेन, पण तू बोलू लागलास तर, तू जर का बोलायला लागलास तर तू सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना जाऊन सांगशील माझ्याबद्दल। बायकोने केलेल्या अर्धवट व्रताने तुझ्यात एवढी ताकद आली आहे, आणि जर का हे व्रत पूर्ण झालं आणि सफल झालं तर तुझ्या पायावरही असा उभा राहशील आणि वहिनीला जाऊन सांगशील आणि तिला भेटशील। नाही नाही नाही, तुला असं स्वतःच्या पायावर मी उभं राहू देणार नाहीये।
असं जमणार नाहीये. काही झालं तरी मी तुला या खुर्चीतनं तुला मी उठवू देणार नाहीये. आई, जेव्हा तू एखाद्या पुतळ्यासारखी या घरात पडून होतीस ना, तेव्हा कमळी तुझ्यासाठी या घरात आली होती. तिने तुला आधार दिला, प्रेम दिलं, माया केली. तेव्हा तू त्या आजारातनं उठून उभी राहिलीस आई. आई, तुझी रक्ताची नात, सून यांनी काही नाही केलं तुझ्यासाठी. त्यांनी बघितलं देखील नाही आई तुझ्याकडे. कमळीने तुझी सेवा केली आई. तिने तुला काय हवं काय नको ते पाहिलं. आई, मी खूप एकटा पडलो होतो ग. तुला बरं कसं करावं मला काही कळत नव्हतं. तेव्हा मी तिच्याकडे गेलो, तिला मनवलं. आई, आई तिला हे सगळं करायचं नव्हतं. फक्त माझ्या शब्दाखातर ती तयार झाली आई. आणि तिने काय केलं? तिने फक्त तुझी सेवा केली. त्याची तू तिला शिक्षा दिलीस. तिने तुम्हाला फसवलं हे ऐकून ना मला खूप त्रास होतो आई, त्रास होतो. हे सांग ना, तिने काय फसवलं आपल्याला? आपल्या घरात चोरी केली, आपल्या सगळ्यांना लुबाडलं, काय केलं काय तिने? तिने तुला बरं केलं याला जर फसवणं म्हणत असतील लोक तर हो हो आई, तिने फसवलं आपल्याला. इथेच तिची चूक झाली आहे आई. एक नात म्हणून ती कधीच चुकीचं वागली नाही. तू मला माफ केलंस. पण या घरातली ती रागिणी आणि अनिका त्या तुझ्याबद्दल किती वाईट विचार करतात. आणि आत्या तिच्याबद्दल तर काही बोलायलाच नको आई. तुला चांगलंच माहितीये ती कशी आहे. त्या कितीही चुकीच्या वागल्या तरी तू त्यांच्या चुकांवर पांघरून घालतेस. मग कमळीबद्दल इतका राग काय? का तुझ्या मनात कमळीबद्दल इतका राग आहे सांग ना. आम्ही जे काही केलं तो विश्वासघात नव्हता, तो नाईलाज होता ग. आई, मला एका प्रश्नाचं उत्तर देशील? जोपर्यंत ती या घरात होती तोपर्यंत तुला जो आनंद या घरात मिळत होता, जे समाधान तुला मिळत होतं ते त्याआधी कधी मिळालं होतं का? नाही ना आई. कमळीच तुझा आनंद आहे. मग का वागतेस तिच्याशी? माफ कर ना कमळीला. नाही तर इथून पुढे कुणीच कोणाला निरपेक्षपणे मदत नाही करणार. प्लीज माफ कर ना कमळीला.